नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे अशोक खरात उर्फ भोंदू बाबा याची नवनवीन प्रकरण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बाहेर पडतायत. अशातच SITच्या कडनं त्याची चौकशी त्या ठिकाणी कसून चौकशी केली जाते. मग या चौकशीमध्ये त्याच्याकडनं असं म्हणणं येत आहे आणि आरोप सुद्धा आहेत, शेकडो महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्या भोंदू बाबावरती आहेत. अशात मात्र या ठिकाणी तो असं म्हणतोय की हा जो सगळा प्रकार झालाय तो त्या स्त्रियांच्या सहमतीनं झालाय आणि हा एक विधीचा भाग होता. म्हणजे त्याला तुरुंगातून सुटण्यासाठी त्या ठिकाणी तो वक्तव्य करतोय की हे जे काही प्रकरण घडलंय, जे आपण व्हिडिओमध्ये या ठिकाणी सगळ्यांपर्यंत कदाचित पोहोचला असेल किंवा त्याच्यावरती शेकडो महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावरती आहेत, तर तो त्याच्यात सांगतोय की हा सगळा विधीचा भाग होता आणि त्यामुळे या ठिकाणी मी निर्दोष आहे अशा पद्धतीची भूमिका, म्हणजे तुरुंगातनं बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी त्याची धडपड चालू आहे. म्हणजे या माणसाला म्हणावं तरी काय, म्हणजे आपण गुन्हा केलाय तर ऍटलीस्ट कबूल तर करायला पाहिजे. सगळा महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय की काय कशा पद्धतीचा लैंगिक अत्याचार झालाय. मात्र या ठिकाणी बाबा मात्र या ठिकाणी थांबायचं नाव घेत नाहीये. तरी या सर्व आपल्या शासनाला विनंती आहे, गृहमंत्र्याला विनंती आहे, आपण वैयक्तिक लक्ष घालावं. नाहीतर असे बाबा या ठिकाणी आपण पाहिलं ना, आणखीन 2-4 बाबांची प्रकरण या ठिकाणी बाहेर पडतायत. जर या अशोक उर्फ भोंदू बाबावरती कडक कारवाई झाली नाही तर या प्रकारची प्रकरणं निश्चितच महाराष्ट्रामध्ये परत घडतील. कारण त्यांना माहिती आहे याच्यामध्ये काही शिक्षाच होत नसेल तर या ठिकाणी आपण हे कृत्य करायला काही हरकत नाही. त्यामुळे या महाराष्ट्रात नवीन महाराज निर्माण होऊन द्यायचे नसतील तर या अशोक उर्फ भोंदू बाबावरती या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. एवढे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.